सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. दोन दिवसापूर्वी UPSCचा निकाल जाहीर झाला आणि तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रभरात बिरदेव ढोणे या नावाची प्रचंड चर्चा होत आहे. एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी कथा बिरदेव ढोणेची आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे या लहानशा गावातील बिरदेव सिद्धप्पा ढोणे यानं आपली जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर IPS अधिकारी होण्याचा मान मिळवलेला आहे. UPSC 2024च्या परीक्षेत त्यानं 551वा क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केलं. विशेष म्हणजे तो आपल्या तालुक्यातील विशेष म्हणजे तो कागल तालुक्यातील पहिलाच IPS अधिकारी असून एका मेंढपाळ कुटुंबातील आहे. कठोर मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कुठलेही शिखर गाठता येते हे बिरदेव ढोणे यानं दाखवून दिलेलं आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर संधीचं सोनं करून यश प्राप्त करू शकता असं बिरदेव म्हणतो. बिरदेव याचं बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेलेलं. त्याच्या घरी वीज नव्हती, अभ्यासासाठी शाळेच्या व्हरांड्याचा आसरा होता. वडील मेंढपाळ, आई गृहिणी अशा पार्श्वभूमीतून आलेल्या या युवकाला शिक्षण घेताना अनेक अडथळे आले, पण त्यानं कधीच हार मानली नाही. बिरदेव हा पहिल्यापासूनच अभ्यासात प्रचंड हुशार होता. 10वी 96% गुण मिळवून मुरगुड केंद्रात त्यानं प्रथम क्रमांक मिळवलेला होता आणि 12वीत 89% गुणांसह विज्ञान शाखेत त्याने यश मिळवलेलं होतं. पुढे त्याने पुण्यातील COEP महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. UPSCच्या परीक्षेसाठी त्यानं दिल्लीमध्ये 2 वर्ष अभ्यास केला. पहिल्या 2 प्रयत्नांमध्ये यशानं त्याला हुलकावणी दिली, पण या अपयशानं खचून न जाता त्यानं जिद्दीनं मागील वर्षी पुन्हा परीक्षा दिली आणि 3ऱ्या प्रयत्नात 551वा क्रमांक मिळवून IPS पदाला गवसणी घातली आहे. बिरदेवच्या यशानं केवळ त्याच्या कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण कागल तालुक्याला त्याचा अभिमान वाटतो आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक.